नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। अतिशय महत्त्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दलची आले। नवीन जी.आर थोड्याच वेळापूर्वी पहा आज प्रसिद्ध झाला आहे 12 जुलैचा। खूप महत्त्वाची माहिती देतोय तुम्हाला, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की याच्यामध्ये जवळजवळ 13 महत्त्वाचे बदल पुन्हा एकदा करण्यात आलेले आहेत या जी.आरमध्ये। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अर्ज भरलेला आहे किंवा भरणार असाल तरीही हा व्हिडिओ पहा, जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आणि सर्वात अगोदर ही माहिती तुम्हाला देतोय त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनललाही सबस्क्राइब करा। तर बघा माझी लाडकी बहीण जी आहे त्याच्या अंमलबजावणीमध्ये मित्रांनो व्याप्ती वाढवण्यासह आणि सुधारणा करण्यासाठी हा जी.आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता ही प्रस्तावना मी तुम्हाला सांगणार नाही, थोडक्यात जे बदल करण्यात आलेले त्याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा व्याप्ती वाढवण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। काल मित्रांनो 11 जुलैला मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये हे निर्णय सर्व घेण्यात आलेले आहेत, याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहेत। तर बघा शासन निर्णय झालेला आहे, या ठिकाणी प्रभावीपणे अंमलबजावणी आणि ही जी योजना आहे ती सुलभतेने या ठिकाणी भेटावी त्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। पहिल्यांदा पहा कुटुंबाची व्याख्या त्यांनी या ठिकाणी बदललेली आहे, म्हणजे कुटुंबाची व्याख्या काय आहे ती स्पष्टपणे या ठिकाणी आता सांगण्यात आलेलं आहे। तर बघा सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या काय असणार आहे। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली असा या ठिकाणी कुटुंबाचा अर्थ होतो। तर ही व्याख्या अगोदर जी.आर मध्ये देण्यात आलेली नव्हती, आता जी.आर मध्ये देण्यात आलेली आहे। तर यासाठी देखील नक्की लाईक करा या व्हिडिओला। तर बघा मित्रांनो दुसरा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे नवविवाहित महिलेच्या बाबतीत बऱ्याच जणांचे कमेंट मला आलेली आहेत, बऱ्याच या ठिकाणी महिलांचे कमेंट आलेली आहेत की आमचं लग्न झालंय त्यामुळे आमचं रेशन कार्डवरती नाव नाही, आमचं नाव जे आहे या ठिकाणी वडिलांच्या रेशन कार्डमध्ये नाव आहे। तर त्यांच्यासाठी खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, त्यासाठी देखील या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर बघा आता काय बदल करण्यात आलेला आहे। नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लावणे लगेच शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावं। बघा आता तुमचं या ठिकाणी लग्न झालेलं आहे आणि तुमच्या या ठिकाणी पतीच्या रेशन कार्डवरती नाव नाही आहे, तर पतीचं रेशन कार्ड जे आहे तेच तुमचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे। जर त्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असेल तर, किंवा त्यांचा उत्पन्नाचा दाखला असेल तर तोही तुमच्या या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड म्हणून ग्राह्य धरलं जाईल। परंतु तुमच्याकडे मात्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। या ठिकाणी म्हटलंय विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेचं पतीचं रेशन कार्ड हेच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर ही एक महत्त्वाचा पहिला बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर तिसरा बदल पहा काय आहे। परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय आता बघा याशिवाय अजून बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे। पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड आणि 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील त्यांना ग्राह्य धरलं जाणार आहे। हा तिसरा बदल आहे। त्यानंतर बघा चौथा बदल खूप महत्त्वाचा केला आहे अजून, सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातं ग्राह्य धरण्यात यावं। तर बघा पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं बँक खातं असेल तर ते देखील आता ग्राह्य धरलं जाणार आहे। हा चौथा बदल करण्यात आलेला आहे। त्यानंतर पहा आता पाचवा बदल आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा। आता बघा तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरता त्यावेळेस लाईव्ह फोटो काढावा लागतो ॲपवरनं, परंतु ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून द्याल आणि तुमचा फोटो त्या ठिकाणी लावाल तर तोच फोटो तुमचा ई-KYC लाईव्ह फोटोसाठी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे। हे कोणाचं काम आहे, ज्यांच्याकडे तुम्ही ऑफलाईन फॉर्म सबमिट कराल त्यांनी जरी या ठिकाणी फोटो काढला तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे। सहावा बदल करण्यात आलेला आहे, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक असतील, CRP म्हणतो त्यांना, मदत कक्ष प्रमुख असतील, सिटी मिशन मॅनेजर असतील, आशा सेविका असतील, सेतू सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत आता करण्यात येत आहे। तर बघा यांना प्राधिकृतच करण्यात येत आहे, यांना अर्ज भरून घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने नेमण्यात येते किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील। त्याचसोबत यांना पैसे देखील भेटणार आहेत, याचा देखील उल्लेख केलेला आहे, तो तुम्हाला पुढे सांगत आहे। त्यानंतर बघा सातवा बदल करण्यात आलेला आहे, केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ, आता याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती आहे पहा, PFMS DBT प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे। विविध योजनेचे पैसे भेटत असतात। तर केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनातील उदाहरणार्थ PM किसान, पोषण, त्यानंतर MGNRGS, त्यानंतर PM संविधिनी, त्यानंतर JSY, PMMVY व अन्य तत्सम योजना ज्या असतात ज्यामध्ये लाभार्थी जे ह्या योजनेचे लाभार्थी आहेत
ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील तर त्यांचा डेटा जो आहे माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात यावा. तर बघा या ठिकाणी फक्त तुमचा अर्ज भरून घ्यायचा आहे. ह्यांचं तुमचं जे तुम्हाला जर ह्या योजनेमधून पैसे भेटत असतील, ऑलरेडी तुमची KYC झालेली आहे, तर फक्त तुमचा ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे तुम्हाला. तुम्ही ह्या योजनेमध्ये या ठिकाणी पात्र असाल, या योजनेचे पैसे तुम्हाला भेटतात, तर डायरेक्टली तुम्हाला अर्ज घेऊन ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे. हे करीत असताना मात्र पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात देखील यावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर हा 7वा बदल आहे. त्यानंतर 8वा बदल करण्यात आलेला आहे. पहा, गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तर सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील. समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थीची नोंदणी करण्यात यावी. ऑफलाईन अर्ज यथा येवकास म्हणजे घेतल्यानंतर ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत. तर बघा, ग्राम पातळीवरती ही योजना जी आहे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामस्तरीय समिती नेमण्यात आलेली आहे. त्यांना शिबिरं घेण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. हा एक बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर 9 नंबरला पहा, अजून मोठा बदल आहे. ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चवडीवर वाचन करण्यात यावे. बघा, आता ग्राम पातळीवरती ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी असेल किंवा ग्राम समिती जी आहे त्यांच्याकडून प्रत्येक शनिवारी तुमचे यादीचं वाचन करण्यात येणार आहे. तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्रामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी असंही सांगण्यात आलेलं आहे. तर सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे. तसेच त्याचं डुप्लिकेशन टाळण्यात यावं, म्हणजे पुन्हा पुन्हा ते नाव वगैरे असतील तर त्याचं टाळण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 10 नंबरचा बदल आहे. पहा, 5 जुलैला जो GR आला होता त्यानुसार या ठिकाणी तालुकास्तरीय समिती ऐवजी आता वॉर्डस्तरीय समिती स्थापन करण्यासाठी सांगितलेलं आहे. महानगरपालिकापुरतीच मर्यादित न राहता प्रत्येक महानगरपालिकेच्या वॉर्डमध्ये ही समिती असून त्या ठिकाणी काम केलं जाणार आहे. ही अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर 11 नंबरचा बदल आहे. पहा, तालुका वॉर्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी आणि जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावी. तर हे देखील अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर 12 नंबरचा निर्णय आहे. पहा, नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवीक्षक, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी प्राप्त पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर सक्सेसफुल झाल्यानंतर 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. तर बघा, याच्यामध्ये सर्वांचा उल्लेख केलेला आहे. मागच्या GRमध्ये फक्त अंगणवाडी सेविकांचा उल्लेख होता, परंतु आता सर्वांना पैसे भेटणार आहेत. आपले सरकार सेवा केंद्र यांना देखील पैसे भेटणार आहेत. प्रत्येक पात्र अर्ज जो असणार आहे तो सक्सेसफुल झाल्यानंतर 50 रुपये. ग्रामसेवकचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. मदत कक्ष प्रमुखचा देखील समावेश आहे. तर हे सेतू सुविधा केंद्राचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. तर त्यांना प्रत्येक अर्जामागे 50 रुपये भेटणार आहेत अर्ज प्राप्त पात्र झाल्यानंतर. तर हा एक 12 नंबरचा महत्त्वाचा बदल आहे. 13 नंबरला सांगितलं की हा जो संपूर्ण हे निर्णय आहेत 12चे 12 ते कालच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीचा हा GR प्रसिद्ध झालेला आहे. खूप महत्त्वाचे बदल असे करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी. तर याचे पैसे कधी भेटणार आहेत हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये त्याबद्दल देखील बोलण्यात आलेलं आहे. ह्या GR बद्दल देखील माहिती देण्यात आलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.